पॉर्न ॲडिक्शनमधून बाहेर पडता येत नाही आहे. मास्टर्बेशनची सवय लागली आहे. पुढे कसं होईल याची भीती वाटते. म्हणजे आजपर्यंत आपण अशा ज्या काही लोक पाहतो किंवा मुलांना पाहतो की कळत न कळत हे जे इंटरनेट जेव्हा जिओने फ्री केलं आहे तेव्हा मुलंसुद्धा मुक्तपणे जगायला लागलेत. आणि हा मुक्तपणा याच्यातून ज्या काही गोष्टी समोर आलेल्या आहेत की जिथे आईवडील आपल्या मुलांशी बोलू शकत नाही किंवा मुलं कुठे ह्या गोष्टी शेअर करू शकत नाहीत. आणि या ॲडिक्शनमधून बाहेर पडण्यासाठी आज हा व्हिडिओ पूर्णपणे पाहणं गरजेचं आहे, कारण हा व्हिडिओ तुमच्या आयुष्याचं परिवर्तन करू शकतो. बऱ्याचदा आपल्या क्लिनिकमध्ये पॉर्न ॲडिक्शनचे लोक येत असतात. वयस्करसुद्धा लोक आहेत. त्याचबरोबर जास्त हा प्रभाव हा मुलांवर आहे. एक अशीच केस आली होती. अशा बऱ्याच येत असतात, पण एक जुनी केस मला सांगायला आवडेल की याचा परिणाम कसा आपल्या परिवारावर होतो, समाजावर होतो, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. तर एक मुलगा आणि त्याचे आईवडील त्या मुलाला घेऊन आले होते. तर आईवडील आधी आतमध्ये आले काउन्सिलिंगमध्ये आणि त्यांनी सांगितलं की सर असं मुलगा काहीच करत नाही आहे, तो घराच्या बाहेरच पडत नाही आहे, त्याला आमच्याशी तो बोलत नाही. तर आम्हाला कळत नाही आहे नेमकं काय करायचं. शेवटी त्यांनी सायकॅट्रिस्टकडे गेले. मुलाला डिप्रेशनची औषधं चालू झाली. 2-2.5 वर्ष झाले. तो मुलगा कुणालाच भेटत नव्हता, ना आईला ना वडिलांना. मित्रसुद्धा त्याचे पूर्णपणे सुटलेले होते. कालांतराने त्यांनी माझा एक TV शो पाहिला आणि त्याच्यानंतर माझ्याकडे काउन्सिलिंगला आले. काउन्सिलिंगला आल्यानंतर त्या आईवडिलांचं आधी मी ऐकून घेतलं. तरी पण त्यांनी जे जे काही मला सांगता आलं, काही प्रश्न विचारले, त्यांनी त्याची उत्तरं दिली. जसं की हा त्रास कधीपासून सुरू झाला, काय झाला. ते साधारण 2-3 वर्ष तो घरातच होता. कालांतराने त्याच्यानंतर मी त्या आईवडिलांना बाहेर बसवलं आणि मुलाला काउन्सिलिंगला घेतलं. मुलाला मी विचारलं, तर मुलगा काय बोलायला तयार नव्हता. पण मी थोडंसं वेगळ्या पद्धतीने त्याला बोलायला सुरुवात केली की काय तुझं 10thला कसे मार्क्स होते, 12thला मार्क्स कसे होते. तर तेव्हा तो थोडंसं बोलायला लागला. म्हटलं सर मी तुमच्याशी बोलते पण हे कुणाला सांगू नका. म्हटलं ठीक आहे. त्यांनी सांगायला सुरुवात केली. म्हटलं सर मला 10वीला चांगले मार्क्स पडले. म्हटलं चांगली गोष्ट आहे. हां मग मला आईवडिलांनी मोबाईल घेऊन दिला. अरे वा, चांगली ही पण चांगली गोष्ट आहे. हां पण मला हळूहळू कळत नकळत मी पॉर्न व्हिडिओ पाहायला लागलो 12वीत असताना. तर ते व्हिडिओ एवढे पाहण्यात आले की तसं मला त्याच्याशिवाय झोपच येत नव्हती. शेवटी मास्टर्बेशन सुरू झालं. पण कळत नकळत तो जो मुलगा आहे रात्री झोपल्यानंतर त्याला काही स्वप्न पडू लागले आणि त्या स्वप्नामध्ये त्याला आईबरोबर फिजिकल रिलेशन झालं आहे अशा पद्धतीने त्याला काही स्वप्न पडायला लागले. आणि तिथून तो एवढा नर्वस झाला. म्हटलं सर प्लीज सांगू नका. पण तिथं तो एकदम रडायला लागला. म्हटलं सर मी याच्यातून बाहेर पडू शकत नाही किंवा मला आता कुणालाच भेटायचं नाही. मला गिल्ट वाटतं आहे की मी आईला कसं मी तोंड दाखवेल. मी त्याला सांगितलं तुला मी याच्यातून पूर्णपणे बाहेर काढेल, पण त्याच्यासाठी तुला जी सबकॉन्शियस थेरपी आहे NLPद्वारे आपण हिप्नोथेरपीद्वारे सबकॉन्शियसला प्रोग्रामिंग करतो आणि त्याच्यातून तुला अगदी सहज विदाऊट औषधं तुझे मेडिसिनसुद्धा बंद होतील. आणि तो मुलगा सगळं सांगितल्यानंतर लगेचच तयार झाला. परंतु तो तरीही मला म्हणत होता सर प्लीज घरच्यांना सांगू नका. मी त्याला म्हटलं बाळा रे, मी जर तुझ्या घरच्यांशी हे बोललो तर तू परत माझ्यावर विश्वास ठेवशील का? नाही. तर ही पूर्ण प्रोसेस साधारण एक 90 दिवस होते. त्या 90 दिवसाच्या प्रोसेसमध्ये त्याला मी पहिली ट्रीटमेंट केली. ट्रीटमेंट केल्यानंतर तो बऱ्यापैकी त्यातून बाहेर आला. बाहेर आल्यानंतर आता पुढचे क्षण फार महत्त्वाचे होते. आता घरी गेल्यानंतर त्यांनी जी माझी प्रोसेस आहे ती अगदी वेळेवर रोज तो करत होता. आणि करता करता एक 2-3 महिन्यानंतर हळूहळू तो त्याच्या मित्रांना संपर्क करू लागला. मित्रांना संपर्क केला, त्यांच्याशी बोलायला लागला, घरातून बाहेर पडायला लागला. स्टडी त्याचा चालू झाला. पण आता ह्या काही वर्षांमध्ये आत्तामध्ये तो मागच्याच एक 15 दिवसापूर्वी माझ्याकडे येऊन गेला की त्याचं लग्न झालं, त्याला 2 मुलं आहेत आणि एक चांगला संसार करतो आहे. म्हणजे एका ॲडिक्शनमधून माणूस
कोणत्या लेवलला जातो आहे आणि हे आपल्या पालकांना कळत नाही. आपले पालक नेमके आहेत कुठे हेच समजत नाही. एकतर 16 वर्षाची मुलगी, 3 वेळा तिचं ॲबॉर्शन झालं होतं 16व्या वर्षामध्ये. मी तिचं नाव घेत नाही आहे किंवा त्या मुलीचं काही ठिकाण गाव हे सांगत नाही. जर ती मुलगी जर हा व्हिडिओ पाहत असेल तर तिने वाईट वाटून घेऊ नये. तर पालक हो, याच्यातून जर बाहेर पडायचं असेल तर त्यांच्याबरोबर आपल्याला शेअर करावं लागेल. ह्या सगळ्या गोष्टी सेक्शुअल एज्युकेशन हे कॉलेजमध्ये स्कूलमध्ये दिलं जात नाही, पण तुम्ही त्यांचे मित्र होणं गरजेचं आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही मित्र होताना बऱ्याचदा आपण काय करतो की जर एखादा मुलगा जर काही असं चुकीचं पाहत असेल तर त्याला रागवतो, मारतो, मग तो लपून त्या गोष्टी करायला लागतो. त्याची बिलीफ सिस्टीम जोपर्यंत तुटत नाही तोपर्यंत त्याचं ते व्यसन तुटू शकत नाही, कारण ते एवढं रिपीट झालेलं असतं. रिपीट झाल्यामुळे ते सबकॉन्शियस माइंडमध्ये ते पूर्णपणे फिक्स झालेलं आहे आणि ह्या फिक्स झालेलं असल्यामुळे त्याला पुढच्या सवय, बऱ्याचदा अशी मुलं आहेत की ते आईवडिलांना कारण सांगू शकत नाहीत की लग्न मी का करत नाही आहे, कारण सेक्शुअल डिसऑर्डर चालू झालेले आहेत. तर अशा प्रकारच्या मुलांना किंवा पालकांना याच्यातून जर बाहेर पडायचं असेल तर नक्कीच आपण हिप्नोथेरपी घेऊन याच्यातून पूर्णपणे बाहेर पडू शकतो. अशा प्रकारच्या ॲडिक्शनमधून जर बाहेर पडायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आपण जे काही नंबर दिला तिथे तुम्ही अपॉइंटमेंट घेऊ शकता आणि अशा समस्यातून तुम्ही अगदी सहज नॅचरली बाहेर पडू शकता, ते सुद्धा कायमचं. लिफ्ट ऑफ.